धुले पीटीसी में दिल दहलाने वाली घटना। ट्रेनिंग के दौरान जवान की संदिग्ध मौत। महाराष्ट्र के धुले पुलिस प्रशिक्षण केंद्र में उस वक्त सनसनी फैल गई जब अमरावती के एक पूर्व सैनिक और वर्तमान में प्रशिक्षण जवान पंकज लक्ष्मण घावट उम्र 42 साल की अचानक मौत हो गई। रोज की तरह शारीरिक अभ्यास के दौरान ही पंकज को तेजी सीने में दर्द उठा और वह मैदान में ही गिर पड़े। साथी जवानों ने उन्हें आनंद फानंद में अस्पताल पहुंचाया, लेकिन डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। अमरावती जिले के असेगांव पूर्णा निवासी पंकज घावट पूर्व सैनिक थे और हाल ही में पुलिस सेवा में शामिल होकर प्रशिक्षण के लिए धुले पीटीसी पहुंचे थे। कमांडर विजय पवार ने बताया कि पंकज को पहले कोई गंभीर स्वास्थ्य शिकायत नहीं थी, जिससे यह मौत और भी रहस्यमयी हो गई। हालांकि शुरुआती अंदेशा हार्ट अटैक का जताया जा रहा है, लेकिन मौत का असली कारण पोस्टमार्टम रिपोर्ट के बाद ही सामने आएगा। एक स्वस्थ और अनुशासित जवान की यूं अचानक मौत से न सिर्फ उनके परिवार बल्कि पूरी पुलिस अकादमी में शौक की लहर दौड़ गई है। धुले से न्यूज फर्स्ट के लिए पवन मराठी की रिपोर्ट। पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे नवप्रविष्ट पोलीस शिपाई 17 क्रमांक 12 ची बॅच चालू आहे। नवप्रविष्ट पोलीस शिपाई चेस्ट नंबर 609 पंकज लक्ष्मणराव घावट, भरतीचं घटक आहे त्यांचं नागपूर, ते राहणारे मूळचे अमरावती जिल्ह्याचे अचलपूर तालुक्याचा हा अंमलदार आहे। आज त्यांचं जवळपास इथं 8 महिन्यापासून मूलभूत पोलीस प्रशिक्षण चालू आहे। आज दिनांक 28 रोजी सकाळी रोड रन वॉक दरम्यान सदर विद्यार्थी हे कॅम्पसच्या बाहेर जाऊन वापस आले आणि गेटच्या जवळपास येत असताना त्याला थोडासा त्रास जाणवू लागल्याने त्याच्या मित्रांना त्याने सांगितलं की मला थोडा त्रास जाणवतोय। अशा पद्धतीने त्यांनी त्याला थांबवलं, बसवलं। लगेच आमची जी पोलीस व्हॅन होती तिथले जे अधिकारी होते त्यांना बोलवून घेतलं आणि अधिकाऱ्याने तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले। सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की सदर विद्यार्थी हा इजी आपला रिस्पॉन्ड करत नाही आहे, तर यावरून सदर विद्यार्थ्यांची डेथ झाली असं डॉक्टरांनी सांगितलं आहे। पुढची जी प्रक्रिया आहे ती आता मेडिकल कॉलेज भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे आणि पुढील रीतसर प्रक्रिया जी आहे धुळे शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन आमचे अधिकारी खबर देत आहे आणि ह्या विद्यार्थ्याचा मृत्यू कशावरून झाला हे पोस्टमार्टमवरून आपल्याला लक्षात येईलच असं एकंदरीत डॉक्टरांनी काही सांगितलं नाही का सर कशामुळे